महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता होते। सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे। मिसिंग लिंक आणि पावसामुळे मुंबईची दयनीय अवस्था झाली या विषयावरून या अधिवेशनात गदारोळ झाला। संपूर्ण अधिवेशनात मंत्री आणि अधिकारी उपस्थित नसल्याची चर्चा सातत्याने रंगली। काही महत्त्वपूर्ण निर्णय या अधिवेशनात घेण्यात आले। त्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली, तर महसूल विभागानेही काही महत्त्वाचे निर्णय घेतले। सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापती नाट्यमयरित्या निवड झाली। आज शेवटच्या दिवशी नेमकं काय निर्णय होतात, काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। आज नेमकं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कुठला मुद्दा तापण्याची शक्यता आहे? नक्कीच आपण बघितलं की पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। गेले जवळपास 15 दिवस हे अधिवेशन सुरू होतं। वेगवेगळे मुद्द्यांवर या सगळ्या अधिवेशनामध्ये चर्चा झाली। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे उपसभापती असलेल्या सचिन अहिर यांची निवड। सचिन अहिर यांची निवड होताना खरं तर ते ठाकरे गटात होते, अचानक ते शिंदे गटात आले आणि त्याच दिवशी त्यांना उपसभापती म्हणून त्यांनी अर्ज भरला आणि दुसऱ्या दिवशी ते उपसभापती झाले। ही सगळ्यात चर्चेची बाब राहिली। त्यानंतर दुसरा मुद्दा होता तो म्हणजे पाऊस पडला होता। पाऊस पडल्यानंतर प्रचंड नुकसान जे आहे ते झालेलं होतं। मुंबई शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। मॅनहोलमध्ये पडून माणूस मेला होता। या व्यतिरिक्त देखील अनेक झाडं पडून विद्यार्थी मेला होता। या सगळ्यावर चर्चा झाली। मात्र जी चर्चा रंगली ती मिसिंग लिंकची खऱ्या अर्थाने रंगलेली पाहायला मिळाली, कारण मिसिंग लिंकवर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि मिसिंग लिंक बंद झाली आणि त्यानंतर विरोधकांनी जे तोंडसूक घेतलं होतं सत्ताधाऱ्यांवर, त्यानंतर आपण बघितलं की स्वतः देवेंद्र फडणवीसांनी यावर आवाज उठवत विधानसभेमध्ये सगळ्यांनाच, विरोधकांसह सगळ्यांचीच बोलती जी आहे ती बंद केलेली पाहायला मिळाली होती। या सगळ्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे काल समान नागरी कायद्यासंदर्भात एक समिती जी आहे ती गठीत करण्यात आली। या समितीमध्ये जे उच्च न्यायालयाचे माजी निवृत्त न्यायाधीश आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि आता पुढील अधिवेशन म्हणजे जे हिवाळी अधिवेशन होतं त्यामध्ये जी समिती अहवाल देईल त्यानुसार निर्णय घेण्यात येईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। महसूल विभागाचे एकंदरीतच आता आज नेमकं पावसाळी अधिवेशनाच्या सांगतेच्या वेळी काय होतं, कुठल्या मुद्द्यावर चर्चा होते पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुम्ही अशाच जोडलेल्या आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील